ओके, तो आजच्या सेशनला सुरू करू आपण. आज जे आपण स्टार्ट करणार आहोत सायन्स सेशन, तर त्यामध्ये टोटल 15 क्वेश्चन्स येतात. 100पैकी 15 क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे. आणि यातले 15पैकी पण 7 ते 8 जे असतात ते फिजिक्स, केमिस्ट्री किंवा जनरल सायन्सवर येतात. आणि राहिलेले 7 ते 8 हे बायोलॉजी, बॉटनी, झूलॉजी. आता सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री तुम्ही ऐकलं असेल, डिप्लोमाचे स्टुडंट्स आहात. सो फिजिक्स, केमिस्ट्रीमधले जे क्वेश्चन्स येतील ते आपल्याला इझी वाटतील. आणि बायोलॉजी जे आहे ते पण थोडंसं तुम्हाला जमू शकेल. बायोलॉजीमध्ये जे आजार वगैरे असतात, कोणता आजार झाला, तो कोणत्या गोष्टीमुळे होतो आहे, किंवा ह्युमन बॉडीबद्दल आपल्याला थोडंसं अभ्यास करता येईल डिटेलमध्ये. पण हे जे दोन आहेत, बॉटनी आणि झूलॉजी, किंवा आणखी क्लासिफिकेशन आणि आणखी स्पेसिफिक काही विचारले क्वेश्चन्स, तर या 2 सेक्शनमधले 3-4 क्वेश्चन जे असतात ते थोडेसे टफ लेवलचे असतात. सो इन जनरल आपलं टार्गेट काय ठेवायचं डोक्यामध्ये, 15 जे क्वेश्चन्स येणार आहेत सायन्सचे, त्यामध्ये 10पर्यंत कसं आपण पोहोचू. जसं आपण लास्ट इकॉनॉमिक्समध्ये बघितलं होतं किंवा पॉलिटीमध्ये बघितलं होतं, 15पैकी 10 पॉलिटीमध्ये, इकॉनॉमिक्समध्ये पण 15पैकी 10. तसं सायन्समध्ये पण आपलं टार्गेट जे आहे ते 15पैकी 10चं ठेवायचं. 15पैकी 15 अचीव करणं थोडंसं अवघड आहे, कारण तुम्ही सर्व जरी अभ्यास केला सायन्सचा तरी काही क्वेश्चन्स असे असतात की जे कुठून विचारलेत, सोर्स वगैरे त्याचं फाइंड आउट करणं अवघड असतं, ठीक आहे. सो टार्गेट आपलं काय ठेवायचं, 10 क्वेश्चन आपण कसे करेक्ट करू शकू याच्यापाशी टार्गेट ठेवायचं. आणि त्या दृष्टीनं सगळ्या ह्याचा अभ्यास करायचा. बॉटनीमध्ये पण असं नाही की मग हे 2 अवघड आहेत, बॉटनी आणि झूलॉजी. बॉटनी म्हणजे वनस्पतीशास्त्र असतं, म्हणजे ज्या वनस्पती आहेत, झाडं वगैरे, त्यांचं क्लासिफिकेशन असेल, झाडांचे आजार असतील, त्या संदर्भात आहे. सेपरेट सब्जेक्ट असतो बॉटनी. सायन्स जेव्हा बॅकग्राऊंड घेता तुम्ही BSc वगैरे त्यामध्ये, तसंच झूलॉजी जे आहे सेपरेट एक ब्रांच म्हणू शकतो सायन्सची, झूलॉजी, की हे प्राणीशास्त्र असतं. सो बॉटनीमध्ये वनस्पती आणि झूलॉजीमध्ये प्राणी यांचा स्टडी करतो आपण. सो आता 1 बाय 1 क्वेश्चन बघू. पहिल्यांदा आपण PYQ का घेतो, तुम्हाला आयडिया येईल की लेवल ऑफ टफनेस किती आहे पेपरची आणि कितपत तुम्हाला अभ्यास केला पाहिजे. आता काही लोकांना सगळ्याच गोष्टी अवघड वाटू शकतात आणि काही लोकांना जर थोडाफार अभ्यास केला असेल इंजिनिअरिंगमध्ये सायन्सचा व्यवस्थित, तर काही प्रश्न जे आहेत ते जमण्यासारखे आहेत. आणि मी जे सांगितलं लास्ट टाईम पण, कॉमन सेन्स जो आहे, कॉमन सेन्स तो यूज करण्याचा प्रयत्न करायचा प्रत्येक क्वेश्चनमध्ये. भलेही तुम्हाला एक्झॅक्ट आन्सर माहीत असो वा नसो, आत्ता तुम्ही स्टडी फेजमध्ये आहात, तेव्हा जेवढा तुम्ही डेव्हलप करण्याचा प्रयत्न कराल कॉमन सेन्स क्वेश्चन थ्रू, तेवढं तुम्हाला फायनल एक्झाममध्ये मदत होईल. आता हा जो पहिला क्वेश्चन आहे, क्वेश्चन काय बघा, खालीलपैकी कोणता पर्याय जलविद्युत केंद्राचा संभवित दुष्परिणाम नाही. आता हा आपला ॲक्च्युली टेक्निकलचा क्वेश्चन आहे. जलविद्युत केंद्र म्हणजे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जे असते, पाण्यापासून जी वीज तयार करतो, त्याचा दुष्परिणाम नाही विचारले आहे, समजते. म्हणजे निगेटिव्ह इम्पॅक्ट नाही आहे असं विचारलं आहे. वायू प्रदूषण होतं का हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटमुळं. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट म्हणजे काय असतं, बेसिकली धरणामध्ये आपण पाणी साठवून ठेवतो आणि ते मग आपण पेनस्टॉकच्या मदतीनं, टर्बाईन्स असतात तर ते रोटेट करतो आणि वीज तयार होते. हे बेसिकली हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आहे. वायू प्रदूषण कशात होतं, थर्मल पॉवर प्लांटमध्ये, जिथं कोळसा जाळला जातो. सो हे जे आहे ते नाही आहे दुष्परिणाम, ठीक आहे. सो हे नाही आहे दुष्परिणाम. जमिनीची धूप, सॉईल इरोजन. आता बेसिकली पाण्यापासून जेव्हा आपण हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट एस्टॅब्लिश करतो, माती जेव्हा म्हणजे पाणी जेव्हा हाय वेलॉसिटीनं रिलीज केलं जातं धरणामधून, तेव्हा ते स्वतःसोबत माती घेऊन जातं नदीकाठची वगैरे. कधी कधी गाळ पण डिपॉझिट होतो, पण जमिनीची धूप पण होते जेव्हा माती पाण्यासोबत वाहून जाईल तेव्हा, ठीक आहे. त्यानंतर नैसर्गिक प्रवाह बाधित होतो का नदीचा, तर होतो. जेव्हा आपण नदीवर धरण बांधतो तेव्हा नदी चाललेली असते पुढं, त्याला आपण थांबवतो आणि आपल्या ह्याच्यानुसार आपण फ्लो जो आहे तो ॲडजस्ट करतो. म्हणजे प्रवाह बाधित होतो आहे आणि हा दुष्परिणाम आहे. ॲक्च्युली व्हायला नाही पाहिजे नॅचरली, कारण त्यात मासे वगैरे मरतात, सगळ्या होतात गोष्टी. जमिनीची धूप पण होते, निगेटिव्ह आहे.
पाण्यातील जलचरांच्या नैसर्गिक जीवनामध्ये बाधा येते. ऑब्व्हियसली हे धरणामध्ये जे मासे असतील ते जेव्हा पेनस्टॉकमधून सोडल्यानंतर जाणार पुढं, तेव्हा ते टर्बाईनच्या ब्लेड्सवर अडकून मरणार. समजते. सो ऑब्व्हियसली लाईफ जे आहे ते हॅम्पर होते. सो यातलं कोणतं नाही आहे हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांटचा दुष्परिणाम, तर एअर पोल्युशन नाही होत त्यांना, कारण आपण काही जाळत नाही त्याच्यामध्ये. एअर पोल्युशन बेसिकली कंबशनमध्ये होतं. कोणती गोष्ट जळली तर त्याचे जे गॅसेस आहेत ते मिक्स होतात एअरमध्ये आणि एअरचं नॅचरल कंपोजिशन जे आहे ते चेंज होतं, त्याला एअर पोल्युशन म्हणतात. बाकी सॉईल इरोजन, जमीन वाहून गेली पाण्यासोबत तर होतं. डिस्रप्शन नॅचरल फ्लो आहे धरण बांधल्यामुळं आणि मासे वगैरे मरतात. सो सोपा क्वेश्चन आहे, इथं लिहितो मी वाटलंच तर. दरवेळेस आपण जे बघतो इझी, मीडियम, टफ. सो हा इझी क्वेश्चन आहे, हा जमायलाच पाहिजे तुम्हाला. भलेही काय वाचलं असेल सायन्स, नसेल वाचलं तरी एअर पोल्युशन होतं का हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांटमुळं, हे थोडंसं डोकं चालायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. एका घरामध्ये एक 100 वॅट क्षमतेचा पंखा आहे जो दररोज 10 तास चालवला जातो. 2 50 वॅट क्षमतेचे बल्ब आहेत, दररोज 5 तास चालवले जातात. जर विजेचा दर प्रति युनिट, आता युनिट दिले बघा, किलोवॅट आर आहे. आता आपण टेक्निकलचे विद्यार्थी आहोत, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे, एनर्जी कन्झम्पशन वगैरे झालेलं असतं आपल्याला. इथं दिलं आहे पण आणि युनिटचं कशात मोजणार आहे आपण, किलोवॅट आवर म्हणजे किलोवॅट पॉवरचं युनिट आहे आणि हे टाईम आहे. सो एनर्जीचं युनिट झालं हे. रुपये असेल तर 30 दिवसांसाठी महिन्याचे वीज बिल किती येईल. म्हणजे घरामध्ये जसं तुमच्या लाईटचं बिल येतं, किती युनिट कन्झ्युम केलं आहे आणि पर युनिटची कॉस्ट दिली असेल तर महिन्याचं लाईट बिल जसं काढतो आपण तसं हे काढायचं आहे. आता महिन्याचं काढण्यासाठी 30 दिवसांचा महिना आहे. आपल्याला एका दिवसाचं कळालं लाईट बिल किती आहे, किती युनिट, गुणिले 30 दिवस केलं आणि एका युनिटची किंमत 5 रुपये आहे. ते जर कळालं आपल्याला, म्हणजे थोडक्यात हे किती झालं, 150 गुणिले पर डे युनिट एनर्जी कन्झम्पशन, जे एका दिवसाला किती वापर आहे हे आपल्याला समजलं तर फक्त इथं 150 गुणिले ती व्हॅल्यू टाकायची आणि उत्तर आलं आपलं. समजतं. कारण एका युनिटचा खर्च किती आहे, 5 रुपये. तर बघा काय काय आहे घरामध्ये. 100 वॅटचा एक पंखा आहे, फॅन, तो किती तास चालतो, 10 तास. सो 100 गुणिले 10 म्हणजे हे वॅट आहे लक्षात ठेवा आणि आर आहे. सो हे किती आलं, 1000 वॅट इंटू आर. पण आपल्याला जे काढायचं आहे ते कशात काढायचं आहे, किलोवॅटमध्ये काढायचं, लक्षात ठेवा. सो किलोवॅटमध्ये वॅटचं कन्वर्जन किलोवॅटमध्ये कसं करणार, तर 1 किलोवॅट म्हणजे 1000 वॅट असतं. समजते. सो हे जे वॅट आहे त्याला 1000नं भागला आपण तर 1 किलोवॅट येणार, म्हणजे 1 किलोवॅट आर म्हणजेच 1 युनिट आहे. समजते. पंखा जर तुम्ही दिवसभर चालू ठेवला तर 1 युनिट वीज तो युटिलाइज करतं. त्यानंतर 2 50 वॅट क्षमतेचे बल्ब, 2 आहेत बल्ब लक्षात ठेवा. सो 2 गुणिले 50 वॅट, त्यानंतर 5 तास चालवतो आहे आपण, गुणिले 5 तास. आता हे पण किती येते बघा, 5 दुने 10, 50 गुणिले 10 केल्यावर 500 वॅट इंटू आर येतं. याला आपण जर किलोवॅट करायचं असेल, किलोवॅट, तर भागिले 1000 करायचं. सो हे काय येणार, 0.5 येणार किलोवॅट आर. आणि 1 किलोवॅट आर म्हणजे 1 युनिट आहे, लक्षात ठेवा. समजतं. सो हे अर्धा युनिट बल्बचं कन्झम्पशन आहे, 1 युनिट फॅनचं कन्झम्पशन आहे. दोघांची बेरीज केली 1 + 0.5 किती येतं, हे 1.5. जर दिवसाचं कन्झम्पशन 1.5 आहे तर महिन्याचं 30 गुणिले 5 रुपये प्रति युनिट, 150 गुणिले 1.5 हे केलं. आता 15चा स्क्वेअर आहे, समजा हे 0 इकडे घालवलं तर 15 गुणिले 15 आलं, 15चा स्क्वेअर 225. समजतं. सो 225 रुपये बिल आलं. एवढं कमी येत नाही, पण हे पंखा आणि फॅनचंच आहे त्यामुळं आलं हे. समजतं. हे यात काही सायन्स नाही, काहीच नाही आहे. नॉन टेक्निकलच्या मुलाला जरी सोडवायला दिलं, फक्त गुणाकार करायचं, हे FT सारखं गणित आहे, लक्षात ठेवा. सो इझी क्वेश्चन होता हा इझी आहे, काहीच नाही आहे, गुणाकार करायचं फक्त. लॉजिक पण नाही आहे काही सायन्सचं वगैरे, सगळ्या दिलेलं आहे त्यात. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, खालीलपैकी कोणते किरण
चुंबकाच्या सानिध्यात दिशा बदलत नाहीत. आता ॲक्च्युली आपण इंग्लिशमध्ये रीड केलेलं बेटर राहील, कारण आपण सायन्स जे आहे डिप्लोमध्ये इंग्लिशमध्ये शिकलो आहे बऱ्यापैकी. समजते. विच ऑफ द फॉलोइंग रेज विल नॉट शब्द लक्षात ठेवायचा, विल नॉट चेंज डायरेक्शन इन प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आता मॅग्नेटिक फील्ड जे आहे त्याच्या प्रेझेन्समध्ये कोणते रेज चेंज करणार माहिती आहे का? ज्याच्याकडे काहीतरी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज असेल त्यांचं डिफ्लेक्शन होणार. पण ज्याच्याकडे काहीच चार्ज नाही आहे, न्यूट्रल आहे पार्टिकल, तर तो डिफ्लेक्ट नाही होणार. काय सांगतो व्यवस्थित लक्षात द्या. एखाद्या बॉडीकडे जर चार्ज आहे, म्हणजे लोहचुंबक आहे फॉर एक्झाम्पल, त्याच्याकडं पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे आहे ते पोल्स असतात. सो एखादी गोष्ट त्याच्या जवळून जात असेल आणि ह्याचं पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्हच्या साईडच्या कॉन्टॅक्टमध्ये आली, तर पॉझिटिव्ह आलं तर रिपेल होईल आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह आलं तर ॲट्रॅक्ट होईल. यापैकी काहीतरी होणार आणि त्यामुळे डायरेक्शन चेंज होणार. कुणाची डायरेक्शन चेंज होणार नाही की जो न्यूट्रल आहे, की ज्याच्याकडे काहीच चार्ज नाही आहे. आता हे झालं लॉजिक. आता तुम्हाला मग यातलं कुठले रेज जे आहेत, अल्फा, बीटा, गॅमा, कॅथोड रेज, तर यातलं कुठले पार्टिकल चार्ज असतात आणि कोणते न्यूट्रल आहेत हे माहीत पाहिजे. सो हा अभ्यास करायचा विषय आहे. समजते. आत्ता स्टार्टिंगला तुम्हाला माहीत असणं अपेक्षित नाही आहे, आपल्याला डिप्लोमामध्ये झालेलं असतं हे टाईप्स ऑफ पार्टिकल्स वगैरे, पण लक्षात नसेल तर हे लक्षात ठेवायचं आहे. हा बेसिक सायन्सचा क्वेश्चन आहे. अल्फा रेज काय असतं बेसिकली, तर हेलियमचा जो न्यूक्लियस असतो, हेलियम शब्द ऐकला आहे का? हायड्रोजन ऐकलं आहे सगळ्यांनी? हायड्रोजन म्हणजे एक प्रोटॉन असतो त्यामध्ये, त्यानंतर एक इलेक्ट्रॉन असतो. समजतं. तसंच हेलियम जो आहे यामध्ये 2 प्रोटॉन असतात, 2 न्यूट्रॉन वगैरे असतात, 1 न्यूट्रॉन. ठीक आहे. सो हेलियममध्ये काय असतं, 2 प्रोटॉन म्हणजे +2चा चार्ज आहे पॉझिटिव्ह. हायड्रोजन समजा कन्सिडर केलं तर +1चा चार्ज आहे असं. सो आता हे अल्फा रेजकडं हेलियमसारखं प्रॉपर्टीज आहेत, त्यामुळे ह्याच्याकडे चार्ज कितीचं आहे? +2चं आहे, 2 प्रोटॉनचं. त्यानंतर गॅमा रे जे आहे ते न्यूट्रल असतात, लक्षात ठेवा. न्यूट्रल मासलेस असतात आणि चार्जलेस. बीटा जे आहे ते बेसिकली इलेक्ट्रॉनसारखे असतात. इलेक्ट्रॉन म्हणजे काय? एक निगेटिव्ह चार्ज आहे. आणि कॅथोड रेजसुद्धा इलेक्ट्रॉनसारखेच असतात. इलेक्ट्रॉन एक मायनस चार्ज आहे, हे लक्षात ठेवा जरा. बीटा रेज इलेक्ट्रॉनसारखे असतात, निगेटिव्ह चार्ज. कॅथोड रे, आता डिप्लोमा तुम्ही जर इलेक्ट्रॉन बीम कटिंग वगैरे EBM वगैरे ऐकलं असेल, इलेक्ट्रॉन बीम मशीनिंग, तर त्यात कॅथोड रे वापरतात. कॅथोड रे म्हणजे इलेक्ट्रॉनचाच असतो फ्लो, एका एरियावर फोकस करतात आणि त्यामुळं वेल्डिंग करता येतं आपल्याला, कटिंग करता येतं. समजते. किंवा कॅथोड रे TVमध्ये आधी यूज करायचे, LCD TV येण्याच्या आधी. सो लक्षात काय ठेवायचं या क्वेश्चनमधून, अल्फा रेजकडं हेलियमचा चार्ज आहे +2. गॅमा रेज कोणताच चार्ज नाही आहे, न्यूट्रल. बीटा आणि कॅथोड रेज निगेटिव्ह चार्ज असतो त्यांच्याकडं, हे लक्षात ठेवायचं. सो हा जो क्वेश्चन आहे तसं बघायला गेलं तर मीडियम कॅटेगरीचं आहे. तुम्ही जरा सायन्स वाचला असेल तर यात हे वाचणं अपेक्षित असतं. पण आत्ता सध्या आपण असं अजून करू की बाबा आपल्याला काहीच माहीत नाही जास्त, आणि त्या हिशोबानं आपण अवघड सोपं ठरवण्याचा प्रयत्न करू. तसं जर काहीच वाचलं नसेल तर सगळंच तुम्हाला अवघड वाटू शकतं. पण त्यातल्या त्यात जे सायन्सचं जेव्हा तुम्ही स्टडी करायला हा 1 आठवडा किंवा आधी जर व्यवस्थित केला असेल तर तुम्हाला या रिलेटिव्हली सांगता येतील गोष्टी. नेक्स्ट जे आहे हा आपल्या झोनमधला क्वेश्चन आहे. जसं क्रिकेटमध्ये तुम्ही खेळताय, बॅटिंग करताय, एखादा बॉल समजा फुल टॉस आला तर तुम्हाला तो व्यवस्थित बाउंड्रीच्या पलीकडे नेता आला पाहिजे. नाहीतर फुल टॉस बॉलवर जर तुमची विकेट गेली तर तुम्ही कधीच स्कोर करू शकणार नाही क्रिकेटमध्ये. तसंच हा जर क्वेश्चन तुमचा चुकला तर तुम्ही फेल होणार प्रिलिम. कारण असे जर क्वेश्चन आले नाहीत इझी तर मग अवघड आहे 50+ स्कोर जाणं. आता हे काय आहे, ब्रास हा कशाचा ॲलॉय आहे? सगळ्यांना मटेरियल सायन्स झालेलं असतं डिप्लोमामध्ये, आणि ब्रास एक मोस्ट कॉमन ॲलॉय आहे. आणखी काहीतरी डिफरंट विचारलं असतं कॉम्बिनेशन, सिल्वर मेटल, मुन्स मेटल, तर अवघड झालं असतं. कारण त्यामध्ये वेगवेगळ्या ॲलॉय वापरतात, म्हणजे वेगवेगळे मेटलचे कॉम्पोजिशन वापरतात. ब्रास सगळ्यात कॉमन आहे, पितळ घरामध्ये पण आपण यूज करतो. सो हा कशाचा ॲलॉय आहे? कॉपर आणि झिंकचा. कॉपर आणि टिनचा असतो ब्रॉन्झ, स्टॅच्यूमध्ये वापरतात.
कॉपर आयरन आणि कार्बनचं काय असतं स्टील, आणि आयरन आणि क्रोमियमचं पण स्टील असतं, स्टेनलेस स्टील, ज्याला गंज लागत नाही असं स्टेनलेस स्टील. त्यात कार्बन पण ॲड करावं लागतं, नुसतं क्रोमियमनं चालणार नाही. सो यातून काय लक्षात ठेवायचं आहे, ॲलॉय वगैरे जे आहेत ते आपल्याला माहीत पाहिजेत. इझी क्वेश्चन आहे हा. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, मॅलाशाईट इज ओव्हर ऑफ, म्हणजे मॅलाशाईट जी आहे ती कशाची ओव्हर आहे. आता ओव्हर म्हणजे काय असतं, आता सगळ्यांना माहीत पाहिजे, हे डिप्लोमा तुम्ही झालं आहे तर, पण तरी पण समजा जी खनिज आहेत ते आपल्याला जमिनीच्या आतमध्ये मिळतात. पृथ्वीत जेव्हा आपण खणत जातो आतमध्ये, जमिनीच्या आत डिगिंग करतो, त्याच्या आतमध्ये आपल्याला स्टॉक सापडतो खनिजांचं, मिनरल्सचं. आयरन असेल, कॉपर असेल, कोणतंही मेटल घ्या, नॉन मेटल घ्या, बऱ्यापैकी जे आहेत ते जमिनीच्या आतमध्ये सापडतात. सो आधी जमिनीच्या आत जेव्हा सापडणार तेव्हा ते इम्प्युअर फॉर्ममध्ये असतं. इम्प्युअर म्हणजे कच्च्या टाईपमध्ये असतं. क्रूड जसं की क्रूड ऑइल म्हणतात, कच्चं तेल जे आपण बाहेरच्या देशांकडून विकत घेतो, जे जमिनीच्या आत सापडतं आणि त्याचं रिफायनिंग करून पेट्रोल डिझेल बनवलं जातं. तसंच मिनरल्स जे असतात, आयरन असेल, कॉपर असेल, हे सगळे जमिनीच्या आतमध्ये सापडतात, पण एकदम प्युअर नसतात ते. त्याच्यामध्ये ऑक्साईड वगैरे मिक्स असतात, इम्प्युरिटीज मिक्स असतात. सो जे जमिनीच्या आतमध्ये सापडणार त्याला ओअर म्हणणार, ORE, ओअर. जे की क्रूड असतं, त्याच्यात इम्प्युरिटीज असतात. त्याचं जेव्हा आपण रिफायनिंग शुद्धीकरण करणार तेव्हा आपल्याला मेटल मिळणार, प्युअर मेटल. समजतं. सो जमिनीच्या आतमध्ये जे सापडतं त्याला वेगळं नाव असतं आणि त्याचं शुद्धीकरण केलं की त्याला मग आयरन, कॉपर, ॲल्युमिनियम, झिंक असं आपण म्हणणार. सो ओअर म्हणजे जमिनीच्या आतमध्ये जे रॉ फॉर्ममध्ये सापडतं ते. आता मॅलाशाईट हे कशाची ओअर आहे. आयरन आपण खूप स्टडी केलेला असतो डिप्लोमध्ये, हिमॅटाईट, मॅग्नेटाईट, लिमोनाईट, सिडेराईट, या सगळ्या आयरनच्या ओअर आहेत. सो त्याच्यात मॅलाशाईट कधी ऐकलं नाही. ॲल्युमिनियमची मोस्ट फेमस जे असतं ते बॉक्साईट असतं किंवा क्रायोलाईट. सल्फर जे आहे, बेसिकली सल्फर काय मेटल नाही आहे, सो नॉन मेटल आहे, त्याचं काही जास्त आपण कधी वाचत नाही डिप्लोमध्ये. कॉपर जे आहे त्याचीही ओअर आहे मॅलाशाईट. सो आता हे जर माहीत असेल, आयरनची नाही, ॲल्युमिनियमची नाही, आणि सल्फरचा काही संबंध नाही तसं, कारण सल्फरची ओअर वगैरे आपण कधी वाचत नाही, तर अंदाजे लावू शकता. तरी पण आपण मीडियम कॅटेगरीचं कन्सिडर करू याला, कारण मॅलाशाईट काही एवढी फेमस ओअर नाही आहे. क्युपराईट जे असतं, क्युपराईट, की जे कॉपरचं नाव आलं आहे CU, ती ओव्हर फेमस आहे. पण याच्यातून आपल्याला शिकायचं काय आहे की आपण अभ्यास करताना एकतर मेटल जे आहे आणि त्याची ओव्हर म्हणजे जमिनीच्या आतमध्ये जे सापडतं त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे, आणि ॲलॉय लक्षात ठेवायचे त्या मेटलशी रिलेटेड. वरती ॲलॉयचा क्वेश्चन होता हा ब्रासचा, आठवते का, त्यामध्ये पण कॉपर होतं, लक्षात घ्या कॉपर, आणि इथं पण कॉपर आहे खाली उत्तर. समजतं आहे. सो मेटल्सवर ओव्हर, ॲलॉय त्याचे महाराष्ट्रात कुठे सापडतं हे आपण ऑलरेडी जॉग्रफीमध्ये बघितलं आहे. या ज्या गोष्टी आहेत त्या गडचिरोली जो एरिया आहे, छोटा नागपूर प्लॅटूचा, त्या ठिकाणी जास्त प्रमाणात आढळतात, किंवा रत्नागिरी साईडला काही प्रमाणात आढळतात. ठीक आहे. नेक्स्ट काय बघा क्वेश्चन, कॅल्शियम आणि क्लोरीन बंधाने एकत्र येऊन कॅल्शियम क्लोराईड तयार होते. आता हे इंग्लिशमध्ये वाचूया आपण. कॅल्शियम अँड क्लोरीन कंबाईन टू फॉर्म कॅल्शियम क्लोराईड बाय, कुठल्या टाईपचं बॉन्ड आहे त्यात. एक असतं कोव्हॅलंट बॉन्ड की ज्यामध्ये शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स होतं. केमिस्ट्री जेव्हा तुम्ही शिकला असाल फर्स्ट इयरमध्ये, हे बेसिक असतं त्यामध्ये, आयनिक बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड, समजतं. सो शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स जेव्हा होतं तेव्हा कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतात त्याला. आणि ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स जेव्हा असतं, म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे HCl, त्यामध्ये काय असतं H+ आणि Cl-, म्हणजे हायड्रोजन जो आहे तो एक इलेक्ट्रॉन देऊन टाकतो आणि क्लोरीन जो आहे तो एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो. समजतं. सो आयनिक बॉन्ड आहे, कारण कॅल्शियम क्लोराईड जो आहे CaCl2 हा बेसिकली Ca2+ आहे आणि Cl- 2 लागतात. समजतं. सो जेव्हा +- साईन येणार तेव्हा तो जो आहे बॉन्ड तो आयनिक बॉन्ड असणार. सो आता हे बेसिक केमिस्ट्रीचा क्वेश्चन आहे, हा इझी क्वेश्चन आहे. वेगळं काहीतरी असतं एखादा बॉन्ड तर आपल्याला अवघड झालं असतं उत्तर सांगणं. पण जसं हायड्रोक्लोरिक ॲसिड मोस्ट कॉमन आहे
तर हायड्रोजनच्या ऐवजी कॅल्शियम टाकले, क्लोरीनचं तर निगेटिव्ह येतच साईन. समजतं. सो हा आयनिक बॉन्ड आहे. इझी जेव्हा आपण बॉन्डिंग शिकतो त्यामध्ये एक्झाम्पलमध्ये हे बघतोच. सोडियम क्लोराईड असेल, NaCl, मीठ ज्याला म्हणतो आपण ते, तो पण आयनिक बॉन्ड आहे. सो काही टाईपचे क्वेश्चन येतात बघा. हे बेसिकली आत्ता केमिस्ट्री चाललं आहे आपलं. फिजिक्सवरती 2 क्वेश्चन आले होते बल्बचं वगैरे. त्यानंतर आता इथून सुरू झालं पुढं जो अवघड सेक्शन आहे, झूलॉजी म्हणत होतो मी, जे झूलॉजी, बॉटनी, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि बायोलॉजी पण असेल, डिझिजेस वगैरे, आजार, वॅक्सिन वगैरे या सगळ्या गोष्टी. आता विच वन ऑफ द फॉलोइंग झूऑइड्स इन स्नायडेरियन्स हॅव प्रोटेक्टिव्ह कवर. आता हे सिनिडेरियन, आता हे प्रोनाऊन्सिएशन जे आहे स्नायडेरियन्स, तर त्याच्यामध्ये कुठले, आता स्नायडेरियन्स म्हणजे काय असतं बेसिकली, तर असे टाईपचे हे जीवजंतू आहेत किंवा प्राणी म्हणू शकतो आपण, की जे पाण्यात आढळतात. समजतं. जसं की कोरल रीफ्स असतं. म्हणजे पाण्यात, समुद्रात जेव्हा जातो आपण तेव्हा समुद्राच्या तळाशी असे वेगवेगळ्या टाईपचे वनस्पतीसारखे दिसतात काही. समजतं. टेंटॅकल्स वगैरे असतात, जेलीफिश वगैरे जे विषारी असतं, असे काही जे प्राणी असतात त्यांना स्नायडेरियन्स म्हणतात. याचं मी शेअर करेन एक फोटो, स्नायडेरियन्स काय असतं. म्हणजे आपले जे पृथ्वीवरचे सगळे जे प्राणी आहेत ना, ते वेगवेगळ्या किंगडममध्ये, वेगवेगळ्या क्लासेसमध्ये वगैरे डिवाईड केलेले आहेत. समजतं. जेणेकरून आपल्याला स्टडी करायला बरं पडेल. तर स्नायडेरियन्स हे बेसिकली पाण्यामध्ये सापडणारे असे काही जीवजंतू आहेत की जे कोरल रीफ्स वगैरे जे असतात, की ज्यामध्ये मासे राहतात. जमिनीच्या बेसिकली समुद्राच्या तळाला जे दिसतं तुम्हाला हिरवगार, वेगवेगळे झाडं आहेत, वेगवेगळे छोटे छोटे प्राणी असतात, तर त्यांना स्नायडेरियन्स म्हणतात. आता हा डिफिकल्ट लेवलचा क्वेश्चन आहे ॲक्च्युली. स्नायडेरियन जरी माहीत असेल, त्याच्यातलं झूऑइड्स जे आहेत त्याचे टाईप्स विचारले आहेत. जे डॅक्टोलोझूऑइड त्याचं काम काय आहे, टेंटॅक्युलॉइड त्याचं काय काम आहे, ट्रॅफोझोलॉइड आणि फायलोझोइड. आता हे ॲक्च्युली किती अभ्यास केला, जर एखादा विद्यार्थी झूलॉजीचा असेल किंवा बायोलॉजी किंवा या बॅकग्राऊंडचा असेल, बॉटनी, तर त्याला येऊ शकते हे आन्सर, कारण त्यांचं स्पेशलाइज स्टडी असतो. पण इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडच्या स्टुडंटला हे नाही जमणार. समजते. सो हे वाचलं जरी तुम्ही तर किती डिटेलमध्ये जाणार आहे तुम्ही हे. सो हा स्किप टाईपचा क्वेश्चन आहे. बेसिक बघणार आपण हे क्लासिफिकेशन आणि त्यातले एक्झाम्पल, पण एवढ्या लेवलला गेला हा तर मग सोडून द्यायचं क्वेश्चन. नेक्स्ट आता हा जनरल नॉलेजचा क्वेश्चन आहे बघा. कांगारू सगळ्यांनी बघितला असेल, ऑस्ट्रेलियामध्ये आढळतो. तर कांगारूबद्दल क्वेश्चन आहे. कांगारू हा पिशवी असलेला सस्तन प्राणी आहे. हे ऑलरेडी दिलेलं आहे त्यांनी. हा कुठे आढळतो? ऑस्ट्रेलिया आणि टास्मानियाच्या गवताळ मैदानात. ऑस्ट्रेलिया सगळ्यांना माहीत असेल कांगारू. ऑस्ट्रेलिया जे आहे त्याच्या खालीच टास्मानिया म्हणून एक छोटंसं आयलँड आहे. सो ऑस्ट्रेलियामध्ये जे सगळं आढळतं तसंच जरा टास्मानिया पण आढळतं. आणि परत इथं खाली न्यूझीलंड वगैरे आहे. समजतं. सो हे स्टेटमेंट बरोबर आहे. ऑस्ट्रेलियामध्ये आढळतं. ते स्थलीय आणि शाकाहारी आहेत, म्हणजे जमिनीवर राहतात ते आणि शाकाहारी आहेत. ऑब्व्हियसली आपण कांगारूंना शिकार करताना वाघासारखे बघितलं नाही कधी. सशासारखे वगैरे उड्या मारत ते खात असतात गवत. सो हे पण बरोबर आहे स्टेटमेंट. नेक्स्ट काय, पुढील पाय खूप लांब असतात. आता कांगारू जर कधी बघितला असेल तुम्ही फोटो, तर मागचे पाय उड्या मारण्यासाठी यूज होतात आणि पुढचे 2 जे आहेत छोटेसे असतात एकदम, त्याचं काही काम नसल्यासारखं असतं. समजतं. कांगारू जे आहे बेसिकली इथं असे छोटे असतात 2 हात, आणि इथं असे मोठे असे हात म्हणा, पाय म्हणा, काय असेल ते इथं खाली मोठे असतात. समजतं. हे जर कांगारू घेतलं, इथं पाऊच असतो, पिल्लू असतं इथं बारकं. सो हे जे असतात छोटेसे असे, तुम्ही कांगारूच्या जर कधी मीम्स वगैरे बघितले असतील, बॉक्सिंग वगैरे खेळताना उड्या मारून ते मारतात वगैरे. इथं मोठी शेपूट एक असते. शेपूट म्हणजे 3ऱ्या पायासारखं असतं हे. समजतं. शेपूट खूप स्ट्रॉंग असते यांची, टेकवतात हे जमिनीवरती कांगारू. सो ह्यांनी काय दिलं बघा, पुढील पाय खूप लांब नाही, हे छोटं असतं बिनकामाचं असलं.
आणि शक्तिशाली नसतात ते, समजते, छोटे असतात असे. मागील पाय लहान नाही, हे पाय महत्त्वाचे आहेत सगळ्यात. आणि कमकुवत असतात तर नाही, पूर्ण बॉडीचं वेट जे आहे ते याच्यावरच माणसासारखं असतं. सो हे चुकीचं आहे स्टेटमेंट. आता यात काय तुम्हाला खूप जास्त प्राण्यांचं नॉलेज वगैरे पाहिजे असं काही नाही, लक्षात ठेवा. कांगारूचं जर कधी फोटो बघितला असेल तरी पण तुम्ही सांगू शकता की हे चुकीचं आहे. पुढचे हात छोटे असतात कांगारूचे, पाय जे आहेत मागचे पाय ते मोठे असतात आणि शेपूट पण स्ट्रॉंग असतं खूप. तर हे चुकीचं आहे. आणि नेक्स्ट, मादीला भ्रूणपिशवी असते, तिला म्हणजे कांगारू जे आहेत त्यांना मार्सुपियल्स प्राणी म्हणतात. मार्सुपियल्स म्हणजे असे प्राणी बेसिकली की ज्यांना पाऊच असतो पुढं, पिल्लं वगैरे जे आहेत ते त्यामध्ये राहू शकतात. समजतं, पाऊच असणारे मार्सुपियल्स म्हणजे पाऊच असतो त्यांना पुढं, पाऊच. त्याच्यामध्ये पिल्लं वगैरे जोपर्यंत लहान असतात, दूध पित असतात तोपर्यंत थांबतात ते, एकदा मोठी झाली की मग बाहेर जातात. तर हे बरोबर आहे. सो इझी क्वेश्चन आहे. आता कोणते 3 बरोबर आहेत? अ, ब आणि ड. क जे आहे ते चुकीचं आहे. समजतं. हा जर क्वेश्चन चुकला तुमचा तर मग अवघड आहे सिलेक्शन होणं, कारण यासाठी खूप नॉलेज लागते असं काय नाही, कॉमन सेन्सचा क्वेश्चन आहे. अवघड जे आहे ते मी सांगतोयच, हा जमणारच नाही तुम्ही किती अभ्यास केला तरी. वरती जे झोआइड्सचं होतं स्नायडेरियन्सचं ते नाही जमणार, पण हा जो आहे कांगारूचा तो जमू शकतो. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, घातक सब टर्शियन मलेरिया कशामुळे होतो? ॲक्च्युली हे कॉपी पेस्ट केलेत क्वेश्चन, सो काही जे स्पेसेस वगैरे आहेत ते राहून जातात. खाली इंग्लिशमध्ये वाचू आपण. मॅलिग्नंट सबटर्शियन मलेरिया. आता मलेरिया सगळ्यांना माहीत असेल, डासांमुळे होतो. एनोफिलिस, डासाची मादी जी आहे फिमेल एनोफिलिस मॉस्किटो, हा जर चावला तुम्हाला तर तुम्हाला मलेरिया हा आजार होतो, की ज्यामध्ये ताप बीप येतो खूप जास्त. समजते. आणि सिव्हिअर झाला तो तर आणखी किडनी फेल होणार, खूप सारे इंटरनल ऑर्गन्स जे आहेत ते फेल होणार, मरण्याची शक्यता असते. सो हे जे सगळे नावं दिलेत ना खाली, प्लाझ्मोडियम 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 प्लाझ्मोडियम, हे डासांचेच प्रकार आहेत आणि या सगळ्यामुळंच मलेरिया होतो, लक्षात ठेवा. प्लाझ्मोडियम वायवॅक्स, प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम, प्लाझ्मोडियम ओवेल आणि प्लाझ्मोडियम मलेरिया. आता नावातच याचं मलेरिया. सो सगळ्यांमुळं काय होतो, मलेरिया हा आजार होतो. पण काही डासांमुळं जो आहे तो B9 म्हणतात त्याला, B9 म्हणजे किरकोळ, नोसिकिया वगैरे जो असतो, की एखादा समजा जसं की काही कोरोनामध्ये कसं होतं, काही जणांना कोविड होऊन गेला, कळालं पण नाही, नुसतं ताप आला आणि होऊन गेलं. आणि काही जणांना एकदम सिव्हिअर इन्फेक्शन झालं, लंग्सचे फेल्युअर झालं आणि डेथ झाली. सो कोविडमध्ये पण खूप सारे ओमिक्रॉन वगैरे व्हायरसेसचे वर्जिन येत होते बघा. स्टार्टिंगला साधा होता कोरोना, पण नंतर तो पण ॲडव्हान्स होत गेला, जसे आपली इम्युनी सिस्टीम स्ट्रॉंग होत गेले तसं. सो कोविडमध्ये पण पहिली लाट, दुसरी, तिसरी, चौथी, आणि व्हायरस जो आहे तो म्युटेशन करत असतो, म्हणजे स्वतःचं फॉर्म जे आहे तो चेंज करत असतो जेणेकरून तो आपल्याला हरवेल. तसंच हे जे आहेत मलेरियाचे डासांमध्ये जे आढळतात, तर ते सुद्धा या सगळ्यांमुळेच मलेरिया होतो. पण त्यातलं फॅल्सिपॅरम हे जे आहे त्याच्यामुळे खतरनाक लेवलचा मलेरिया होतो, की ज्याच्यातून मरण्याची शक्यता जास्त असते, लक्षात ठेवा, डेथ. जर वेळीच उपचार झाले नाहीत तर 2-4 दिवसातच मरून जातो माणूस. तुम्हाला वाटत असेल की मलेरियानं काय होणार आहे, तर तसं नाही आहे. हे बाकीचे जे आहेत वायवॅक्स, ओवेल आणि मलेरी, ह्याच्यामुळे एवढा नाही होत काही जास्त. म्हणजे ताप येतो तुम्हाला, नाही म्हणण्यापेक्षा ॲडमिट व्हावंच लागतं. कुठल्याही मलेरिया झाला ना, 1 आठवडा तुम्ही दवाखान्यातच ॲडमिट होता डेंग्यू मलेरियामध्ये. फक्त हे जे 3 आहेत त्यातलं बरं होण्याची शक्यता जास्त असते, कारण त्याच्यामुळे एवढं सिव्हिअर इन्फेक्शन नाही होत. पण हा जो फॅल्सिपॅरम आहे हा डेंजर आहे, लक्षात ठेवा. जागेवर 2 दिवसामध्ये व्यवस्थित नाही झालं ट्रीटमेंट, किडनी फेल होणार, इंटरनल ऑर्गन वगैरे फेल होणार आणि डेथ होणार. समजतं. सो हे लक्षात ठेवा. हा डिफिकल्ट आहे ॲक्च्युली. डिफिकल्ट का, आपल्याला फक्त एवढं माहीत असतं की मलेरिया जो आहे, प्लाझ्मोडियम काय तर नाव असतं, वायवॅक्स किंवा फॅल्सिपॅरम ऐकलेलं असतं तुम्ही जर डिसिजेसचा जेव्हा अभ्यास करू आपण तेव्हा, आणि एनोफिलिस मॉस्किटोच्या फिमेलमुळं हा होतो बेसिकली. हे 2 गोष्टी माहीत असतात, पण कुठल्या टाईपचा मलेरिया कुठल्या टाईपच्या डासामुळं होतो हे थोडंसं अवघड आहे.
समजतं. सो आता आता ऐकले तर आता लक्षात ठेवा, फॅल्सिपॅरम डेंजरस आहे. आणि मलेरिया जर शब्द आला परत तर प्लाझ्मोडियम हे लक्षात राहिलं पाहिजे तुम्हाला. PYQ घेण्याचा उद्देश काय लक्षात ठेवा, 2 उद्देश असतात. एक तर प्रश्न कुठल्या लेवलपर्यंत विचारतं MPSC हे समजतं तुम्हाला, आणि भविष्यात समजा या वर्षीच्या पेपरमध्ये यातलं काही रिपीट झालं तर ते आलंच पाहिजे तुम्हाला. यातलं जर क्वेश्चन आला मलेरिया आणि तुम्हाला प्लाझ्मोडियमच आठवला नाही तर फेल होणार तुम्ही. बाकी सगळे पास होतील पण तुम्ही फेल होणार. नेक्स्ट काय बघा, शेंगवर्गीय पिके. मराठी जरा अवघड वाटतं वाचायला. शेंगवर्गीय पिके. हवेतील नत्राचा उपयोग खालीलपैकी कोणत्या सूक्ष्म जीवाणूंच्या मदतीने करू शकतात. शेंगवर्गीय म्हणजे शेंगा ज्याला असतात, म्हणजे बेसिकली शेंगा आपण शब्द ऐकला की असं ना, शेवग्याच्या शेंगा वगैरे. भुईमुगाच्या शेंगा ज्या असतात जमिनीच्या आतमध्ये ज्या तयार होतात, भुईमुग म्हणजे समजते शेंगदाणे. सो लेग्युमिनस लक्षात ठेवा शब्द. लेग्युमिनस हा पर्टिक्युलरली जमिनीच्या आतमध्ये जे नोड्यूल्स असतात त्याच्यासाठी आहे. जसं की बेस्ट एक्झाम्पल आहे याचं भुईमुगाच्या शेंगा, शेंगदाणे जे म्हणतो आपण कांदे पोहेमध्ये जे खातो ते. तर त्याच्यामध्ये नायट्रोजन, आता हे बघा, झाडाच्या ग्रोथसाठी 3 न्यूट्रियंट्स महत्त्वाचे असतात. NPK, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. समजतं. सो नायट्रोजन जो आहे हा मोस्ट इम्पॉर्टंट न्यूट्रियंट आहे. युरियामधून तो मिळतो. आता आपला जे हवा आहे एअर त्यामध्ये सगळ्यात जास्त जर गॅस कुठला असेल 78% तर तो असतो नायट्रोजन. राहिलेला 21% ऑक्सिजन आणि 1% सगळे गॅसेस. समजतं. सो हवेमधला नायट्रोजन मुळांपर्यंत पोचवण्यासाठी जे मदत करतात शेंगदाण्यासारख्या झाडाला, तर त्या ह्यांचं नाव आहे, जीवाणूंचं वगैरे जे नाव आहे, बॅक्टेरिया, मायक्रो ऑर्गॅनिझम जे म्हणतो आपण, ते आहेत रायझोबियम. नाव लक्षातच ठेवा इथून पुढं. आणखी मी नावं सांगेन, अझिटोबॅक्टर वगैरे असे काही नावं आहेत की जे बेसिकली शेंगदाण्यासारखी जी झाडं असतात त्यांना नायट्रोजन फिक्सेशनमध्ये मदत करतात. आता समजा तुम्ही एकदा हे घेतलं पीक याचं लेग्युमिनस प्लांट्सचं, तर पुढच्या वर्षी कोणतंही जरी पीक घेतलं जमिनीमध्ये तर जमिनीमध्ये नायट्रोजन चांगल्या प्रकारे डिझॉल्व झाल्यामुळं पीक चांगलं येतं. समजतं. व्हायरस, हे बघा व्हायरस खूप बाद असतात. सो व्हायरस मदत नाही करणार. सो बी तर नकोच आहे आपल्याला. सो बी नको आहे, इथं गेला एक ऑप्शन. फंगस जे असते, बुरशी, त्यानंतर प्रोटोझोआ वगैरे, ते पण एवढं काही चांगलं नाही. हे तिघं जे आहेत ते वाईट असतात 90% केसेसमध्ये. समजतं. व्हायरस, फंगस आणि प्रोटोझोआ. बुरशी वगैरे जे आहे, झाडांवर जे आजार पडतात बेसिकली त्यातला फंगस वगैरे असतं 90% आजार वगैरे. सो रायझोबियम चांगला आहे की जो नायट्रोजन फिक्सेशनमध्ये मदत करतो. त्यानंतर परत आता भुईमुग 2 वेळा येतात क्वेश्चन. कॉपर आला होता. समजतं. भुईमुगावर टिक्का रोग कोणत्या कारक जीवाणूमुळे होतो. विच कॉझल ऑर्गॅनिझम ऑफ टिक्का डिझीज ऑफ ग्राउंडनट. आता हे अवघड आहे ॲक्च्युली. अवघड म्हणजे तुम्ही जर पहिल्यांदा वाचलं नसतील तर टिक्का रोग पण माहीत नसेल आणि जीवाणू कुठला आहे काय माहीत नसेल. पण यातलं आता हा समजा डिफिकल्ट जरी लिहिला आपण तरी आपण स्टडी करताना ही गोष्ट स्टडी करायचीच आहे कंपल्सरीली, की टाईप ऑफ क्रॉप जे आहे आणि डिझीज कोणता आहे आणि कोणत्या बॅक्टेरिया किंवा व्हायरसमुळे होतो आहे तो, हे लक्षात ठेवायचंच आहे तुम्हाला. कारण एक क्वेश्चन याच्यावर विचारला जातो कंपल्सरी. जसं माणसामधला मलेरिया विचारलं होतं तसंच झाडांवरचे पण डिसीजेस विचारतात. कारण मी सांगितलं 3 सेक्शन आहेत. बायोलॉजी म्हणजे आपला स्टडी, झूलॉजी म्हणजे प्राण्यांचा स्टडी, आणि तिसरा आहे बॉटनी म्हणजे वनस्पतींचा स्टडी. सो वनस्पतींचे जे रोग आहेत ते पण माहीत असायला पाहिजेत आपल्याला. सो आता हे नावं जे आहेत, प्युनिशिया, आता सगळ्यांच्या नावामध्ये शेवटी स्पेशीज आहे. एकच वेगळं आहे, ऑड वन आउट, ते उत्तर आहे. पण असं हे ट्रिक वगैरे नाही यूज करायची शक्यतो. समजतं. कारण ते बॅकफायर करू शकतं. जर माहीत असेल 100% तर सांगा. नेक्स्ट काय बघा, मिराबिलिस जलापा 4 o'clock ही वनस्पती कुठल्या कुळातील आहे. आता हे परत बॉटनीचा क्वेश्चन आहे, कुठल्या कुळातील आहे. ठीक आहे.
फॅमिली ओळखायची त्याची. मिराबिलिस जलप, जसं की आपलं सूर्यफूल आहे, वेगवेगळ्या टाईपची फुलं असतात, जास्वंद बिस्वंद, प्रत्येकाची काहीतरी फॅमिली असते. जसं की प्रत्येक प्राण्याची, टायगर असेल त्याची वेगळी असते, डॉगची वेगळी असते, त्यानंतर ही मंकीची वेगळी असते फॅमिली, समजतं. सो आता हे जे फूल आहे त्याची कुठली फॅमिली आहे, आता हे अवघड आहे ॲक्च्युली क्वेश्चन, कारण मी जसं सांगितलं सायन्समध्ये फिजिक्स केमिस्ट्रीचे सोपे असतात आपल्यासाठी, आणि बाकी जे आहे बॉटनी, झूलॉजी, बायोलॉजी तरी सांगू शकता तुम्ही क्वेश्चन्स, कारण ते आपल्याला आजार वगैरे होतात त्यामुळे ऐकलेलं असतं. पण हे जे आहे झाडं बिडं ह्याचं कधी वाचत नाही आपण, आणि तुम्ही एकदा जरी वाचलं तर ते लक्षात राहणार नाही. पण आपण समजा त्यात 3 क्वेश्चन येतात ना, एक क्वेश्चन जरी सुटेल या लेवलचं करू. आता हे जे आहे ॲनास्थेशिया, अमरनाथ काय नाव आहे, सोलानिसिया, नॅक्टेलिया, आता ह्याचं आन्सर हे आहे. सो हा डिफिकल्ट आहे क्वेश्चन ॲक्च्युली, काय स्पेसिफिक विचारलं आहे या झाडाचं कुठली फॅमिली आहे. आता हे झाड पण मिरीबिलिस जलापा वगैरे, सनफ्लावर, सूर्यफूल वगैरे असतं तरी पण ठीक आहे. हे कुठलं आहे 4 o'clock म्हणजे 4 वाजता उमलतं वगैरे फूल, असं काहीतरी आहे. खालीलपैकी, आता हा बायोलॉजीच क्वेश्चन आहे बघा, खालीलपैकी रक्त गोठण्यास प्रतिबंध करणारे नैसर्गिक औषध कोणते. आता हे बघा, आपलं रक्त गोठतं म्हणजे काय, जेव्हा तुमचा ॲक्सिडेंट होईल तेव्हा जेव्हा रक्त वाहते बॉडीमधून, ते जर गोठलं नाही, लक्षात ठेवा, तर सगळ्या बॉडीमधलं रक्त जे आहे ते निघून जाईल बाहेर आणि तुम्ही ब्लड लॉसमुळं डेथ होईल तुमची. सो रक्त गोठणं ही चांगली प्रोसेस असते. थ्रोम्बिन वगैरे जे असतं बॉडीमध्ये ते रक्त गोठवण्यासाठी मदत करतं, विटॅमिन के वगैरे. पण काही वेळा आपल्याला रक्त जे आहे, जसं की ब्लड बँक म्हणजे तुम्ही रक्तदान जेव्हा करता, रक्तदान ब्लड डोनेशन, त्यावेळेस आपल्याला ते रक्त जे आहे ते गोठायला नको, म्हणजे ठोकळा बनायला नको त्या रक्ताचा. गोठतं म्हणजे काय होतं समजते का, आपलं जे रक्त डाळिंबाच्या जशा बिया असतात तसं बीसारखं बनू शकतं जर त्यामध्ये, नाही गोठणे म्हणजे तसं असतं बेसिकली, फ्रीज होतं ते चांगलं आहे नॅचरली. आपल्याला रक्तस्राव व्हायला लागला, गोठलं तर ते स्टॉप होतं ब्लिडिंग. पण तुम्ही रक्तदान केल्यानंतर जे पिशवीत रक्त ठेवलं आहे ते गोठायला नाही पाहिजे. गोठलं तर मग काय होईल, ते युजलेस होईल, कुणाला ट्रान्सफर नाही करता येणार. सो आता समजते काय सांगतं, रक्त गोठणं चांगलं आहे, पण आपल्याला काही केसेसमध्ये ते रक्त गोठवायचं नसतं, जेणेकरून ते लिक्विड स्टेटमध्येच राहिलं आणि दुसऱ्याला पाठवता येईल. सो नॅचरल ब्लड कोॲग्युलेटिंग मेडिसिन, अँटी कोॲग्युलेटिंग म्हणजे होणार नाही क्लॉटिंग वगैरे, तर हिपॅरिन जे आहे हे औषध आहे की ज्याच्यामुळं रक्त जे आहे ते गोठत नाही. बाकी मग हे जे आहेत सोडियम नायट्रेट हे पण काही प्रमाणात यूज होतात, पण ते आर्टिफिशियल असतं. आर्टिफिशियल म्हणजे लॅबमध्ये बनवलेत हे, आणि हे जे आहे हिपॅरिन ते नॅचरल आहे. तसा हा डिफिकल्ट आहे क्वेश्चन, कारण आपण जरी बायोलॉजी वगैरे वाचलं, औषधं वाचली, हे ते लक्षात ठेवणं अवघड आहे थोडंसं. नंतर नेक्स्ट काय बघा, विषाणूजन्य रोग, आजार आणि कारणीभूत विषाणू यांच्या जोड्या लावा. एड्स, आता हे ऐकलेलं असतं सगळ्यांनी, एड्स वगैरे लहानपणापासून वगैरे तबू आहे जरा आपल्यामध्ये, म्हणजे याच्याबद्दल खूप जास्त भीती किंवा गैरसमज असतं. त्यानंतर कांजिन्या, आता याला चिकन पॉक्स, हे सोपं आहे. कांजिन्या म्हणजे समजते, वाराफोड्या आपण जे म्हणतो त्याला. त्यानंतर लिव्हर डॅमेज व सिरोसिस, आणि रक्तस्रावी ताप, हेमोरॉगिक फिवर. आता HIV एड्स सगळ्यांनी ऐकलं असतं, पण मानवी इम्युनोडिफिशियन्सी विषाणू, याला इंग्लिशमध्ये इथं दिला आहे बघा शब्द, ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस, HIV म्हणलं की एड्स माहीत असतं आपल्याला. सो 1चं 4 आहे, लक्षात ठेवा. एचं जे आहे ते 4 आहे. आता यात शोधायचं एचं 4 कुठं आहे बाबा. पहिल्या याच्यात एचं 3 आहे, तेव्हा हा चुकीचं आहे. यात एचं 2 आहे, हा चुकीचं आहे. एचं 4 आहे, ओके. एचं 3 आहे, हा चुकीचं. सो राहिलं एकच, म्हणजे एकच माहीत होतं आपल्याला, HIV एड्स. त्याच्यावरून हा क्वेश्चन सॉल्व झाला. भले एक कांजिन्या माहीत नाही तुम्हाला, त्यानंतर लिव्हर डॅमेजचं माहीत नाही, हे माहीत नाही, समजतं. पण बाकी एकावरूनच सॉल्व झालं आहे. पण यामुळं काय लक्षात ठेवायचं, बाकी चिकन पॉक्सचं जे आहे बीचं 3 आहे, व्हॅरिसेला जोस्टर, कुणाला झालं असेल कधी वाराफोड्या तर त्याला माहीत असेल. लिव्हर डॅमेज जे आहे ते कशामुळे होते बघा, 2 नंबर.
हिपॅटिटिस डेंजर असतं. आणि हिमोरॉगिक फीवर जे आहे ते डेंग्यू, ताप येतो खूप जास्त, डेंग्यू मलेरिया मग असे सांगितलं होतं बघा. आणि नेक्स्ट ब्लड आपलं जे आहे मानवी रक्तामध्ये प्लाझ्मा किती टक्के असतो. प्लाझ्मा म्हणजे काय, पांढऱ्या रंगाचा जो पदार्थ आपल्या ह्याच्यात असतो लिक्विडसारखा. आता कोविडमध्ये प्लाझ्मा डोनेशन आणि प्लाझ्मा थेरपी, एकाचा प्लाझ्मा दुसऱ्याला द्यायचा ज्याला कोविड होऊन गेल्या आधीच, त्याच्यामध्ये अँटीबॉडीज तयार झालेले असतात. अँटीबॉडीज म्हणजे त्या आजाराविरुद्ध लढण्यासाठी जे आपल्या बॉडीमध्ये डिफेन्स मेकॅनिझम एस्टॅब्लिश होतं. सो आपला जो प्लाझ्मा असतो, प्लाझ्मा म्हणजे काय, आपलं रक्त आहे समजा, रक्ताचा हा थेंब आहे, तर त्यामध्ये खूप सारे घटक असतात. हिमोग्लोबिन आहे, त्यानंतर आणखी खूप सारे छोटे छोटे सेल्स आहेत, RBC WBC. तर रक्त जे आहे त्याच्यात प्लाझ्मा जो आहे तो किती टक्के असतो, तर 55% असतो. हे लक्षातच ठेवा, आपण नंतर बघू हे डिटेलमध्ये. समजतं. प्लाझ्मा पण डोनेट केलं जायचं मध्ये कोविडच्या काळात सेपरेटली, कारण प्लाझ्मामध्ये असं वाटायचं की अँटीबॉडीज आहेत आणि कोविडपासून मदत करेल ते बचाव करण्यासाठी. सो 55% असतो, हा फॅक्च्युअल आहे क्वेश्चन. आणि मग राहिलेलं 45% ते बाकीचे एलिमेंट्स असतात. ओके, सो हा आपण असं कन्सिडर करू की मीडियम क्वेश्चन आहे. ओके, हा लास्टचा क्वेश्चन होता 80 नंबरचा सायन्सचा. सो 15 क्वेश्चन येतात. हा जो आहे तो इझी आहे क्वेश्चन, HIV एड्स एका ह्याच्यातून सॉल्व झालं. त्यानंतर हा जो आहे तो डिफिकल्ट आहे, कुठलं रक्त गोठवण्यासाठी, हा पण जलोपाक आहे नाव आहे. भुईमुगाचा टिक्का रोग, वाचणार आपण रोग सगळे. पण आता हे जे आहे लेग्युमिनस, हा तसं बघायला गेलं तर मीडियम आहे, कारण हे नाव ऐकलेलं असतं तुम्ही पिकांच्या संदर्भात. हे तिघं बाद आहेत, तेव्हा हे जर माहीत असेल व्हायरस फंगस तरी पण सॉल्व करू शकतं. नेक्स्ट मलेरिया कशामुळे होतं माहीत असतं आपल्याला, पण या चारही मलेरियापैकी कुठला डेंजरस आहे हे जरा अवघड आहे. सो डिफिकल्ट म्हणू आपण याला. कांगारू इझी आहे, हे अवघड आहे. आधी स्नायडेरियन्स लक्षात ठेवायला अवघड आहेत, पाण्याच्या आत सापडतात ते, त्यातलं कुठलं काय आहे हे अवघड आहे लक्षात ठेवणं. हे सोपं आहे. टाईप ऑफ बॉन्ड केमिस्ट्रीमध्ये बेसिक, हे मीडियम आहे. कॉपरची ओर, हा इझिएस्ट क्वेश्चन आहे ब्रासचा. हा जो आहे हा तसं बघायला गेलं तर मीडियम आहे. तुम्हाला जर चार्ज माहीत असेल तर इझी, माहीतच नसेल तर डिफिकल्ट. हा इझी क्वेश्चन आहे गणिताचं. आणि हा जनरल नॉलेजचा क्वेश्चन आहे एकदम कॉमन सेन्सचं. सो इझी काउंट करू आपण आता जरा. 1 2 3 4 5 6. ओके, 6 इझी आहेत. म्हणजे जे तुम्ही आत्ता जरी गेला तरी सुटायला पाहिजे तुम्हाला 15पैकी 5 ते 6 क्वेश्चन. त्यानंतर मीडियम बघू आपण किती आहेत, जे आपल्याला आत्ता अभ्यास करून मार्क मिळवायचे आहेत. आणि डिफिकल्ट जे असतात ते शक्यतो किती अभ्यास करा तुम्ही सॉल्व नाही होत. पण यात मी आत्ता डिफिकल्ट जे मार्क केले ते तसे बघायला गेलं तर एवढे डिफिकल्ट नाही आहेत. जर तुम्हाला थोडंफार बेसिक माहीत असेल 50-51 पोचू शकतं. तरी पण बघूया आपण. हा जो आहे मीडियम आहे शेवटचं 1. त्यानंतर हा डिफिकल्ट टाकला आहे आपण, हा डिफिकल्ट 2 मीडियम, 3 मीडियम, 4 मीडियम. ओके, सो 4 मीडियम आहेत क्वेश्चन. लास्टला जे आपण लिहिले 4 मीडियम आणि 5 डिफिकल्ट आहेत. ॲक्च्युली या 5 डिफिकल्टमधले पण 1 ते 2 जे आहेत ते मीडियम लेवलचेच आहेत. पण आपल्याला समजा काहीच माहीत नसेल किंवा त्या फील्डमध्ये अभ्यास नाही केला तर डिफिकल्ट वाटतील.
सो पुन्हा गणित तिथं झालं बघा. हे 6 + 4 10 झाले क्वेश्चन की जे आपल्याला स्कोर करायचे आहेत, बरोबर आणायचे आहेत. आणि 5 जे डिफिकल्ट आहेत त्यातला एक जरी बरोबर आला आणि 4 चुकले तर किती झालं बघा. नेट 11 तुमचे झाले बरोबर आणि 4 चूक. तर 4 चूकचे 1 मार्क गेले, म्हणजे नेट 10 करेक्ट आले आपले. समजते का? म्हणजे 15 सोडवले, समजा 15चे 15 अटेम्प्ट केले तुम्ही, त्यातले 11 बरोबर आले, 4 चुकले, तरी नेट तुमचे 10 बरोबर आहे. तुम्ही 10 मार्क तुमचं प्लस झालं. सो आता हे 6 इझी तर आपल्याला माहीतच पाहिजेत, पण हे जे 4 मीडियम आहेत आणि 1-2 टफ जे आहेत ते जर आपण कन्वर्ट केले पुढच्या एका आठवड्यामध्ये तर आपलं जे टार्गेट आहे 10 मार्क्सचं ते अचीव होईल. सो या दृष्टीनं आपल्याला अभ्यास करायचा सगळ्यांना. ठीक आहे. काही डाऊट असेल तर मला मेसेज करा आजच्या सेशन संदर्भात. थँक्यू.